रामकृष्ण हरी महाराष्ट्रातल्या संत परंपरेत भागवत संप्रदाय की ज्याला आपण संत ज्ञानेश्वरांच्यापासून सुरू झालेला वारकरी संप्रदाय खूप महत्त्वाचा मानला जातो. याच्यामध्ये भक्ती आणि ज्ञान या गोष्टीला खूप महत्त्व आहे. नामस्मरण हे आमचं श्वास आहे आणि असा हा महाराष्ट्रातला पंढरपूरच्या विठ्ठलाला प्रमाणभूत मानून चालणारा हा वारकरी संप्रदाय गेल्या 700-800 वर्षापासून महाराष्ट्रभर खूप विस्तारलेला आहे. इतर संप्रदायापेक्षा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय इतका मनशांती देणारा, आत्मशुद्धी करणारा आहे आणि रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र या संप्रदायात वापरला जातो. माझ्यासमोर या वारकरी संप्रदायाची सेवा करणारे महाराष्ट्रात कीर्तन परंपरेमध्ये असणारे किंवा पारायण सोहळ्यामध्ये सतत सक्रिय असणारे अनेक महाराज आहेत. रामचंद्र गुरव महाराज बेळंकी आहेत आणि पलूसजवळच्या या भवानपूर गावी सांडगेवाडीला या ठिकाणी पारायण सोहळा सुरू आहे आणि महाराज मला भेटलेले आहेत. मीही या ठिकाणी आलेलो आहे. महाराज, आपली सेवा कधीपासून सुरू आहे? माझी सेवा, मी लग्नाच्या अगोदर, माझं लग्न 92 साली झालं. त्याच्या अगोदर आमच्या बेळंकी गावामध्येच माझे गुरुवर्य श्री विठ्ठलदादा भास्कर महाराज पंढरपूर हो आणि यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादानं मी गेले 35 वर्षे मी या संप्रदायामध्ये आहे. माझी माळ विठ्ठलदादांच्याकडून मी घेतलेली आहे. माझे गुरु आहेत ते. आणि तेव्हापासून जसं माळ घातलो की तितकं माझ्या स्वतःच्यात इतका बदल झाला की मी माझं जीवनच हे परमार्थ आहे हे मी सांगू शकतो. कारण का मला घरी गेले की मला चैन पडत नाही, मी बसू शकत नाही शांतपणे. पण या ठिकाणी व्यासपीठावर बसलं की प्रत्यक्षात माझ्या माऊलीच्या गादीवरती बसून मी एक सर्वसामान्य जनतेला मी ज्ञानेश्वरीतून प्रबोधन करत असतो. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे हा श्वास आहे. आपला हा श्वास आहे आणि या श्वास आम्हाला जरासुद्धा आम्हाला विसर पडून देणार नाही. ह्या श्वास जरा खंडित पडला तर आम्ही आणि जोपर्यंत आम्ही गादीवर आहे, माऊलींच्या या ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये आहे, माऊलीच्या ओवीत जे रसभर भरलेला आहे, तुम्ही सांगितलं मगाशी, ते रस आम्हाला जेवढं घेता येईल तेवढं कमीच आहे. पण मी या संप्रदायामध्ये आल्यामुळं माझं जीवन पूर्णपणे धन्य झालेलं आहे. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. महाराज, तुम्ही अगदी 35 वर्षापासून पासून हे सगळं काम करताय. तुम्हाला सुख, समाधान, शांती तुमच्या प्रपंचामध्ये, आनंद आणि वारकरी संप्रदायाची ताकद आहे ती खूप तुम्हाला त्याचा लाभदायक झाला आहे. मला फक्त एक आहे की तुम्ही व्यासपीठ चालक केव्हापासून काम करताय? व्यासपीठ चालक सर्वसाधारण माझी 20 वर्षे झाली. 20 वर्षापासून मी व्यासपीठ चालकाचं काम करतोय. मला सुरुवातीला या सांडगेवाडीमध्ये गावामध्ये आलो, भवानपूरमध्ये. त्यावेळेला 2013 पासून मी या ठिकाणी व्यासपीठ चालकाचं काम घेतो. लोकांचं प्रेम माझ्यावरती भरपूर असल्यामुळं, श्रद्धा भरपूर असल्यामुळं त्यांनी मला विसरू शकत नाहीत आणि मी त्यांना लोकांना विसरू शकत नाही. कारण का या माऊलीनं मला ही जागा एवढी मोठी मला प्रारब्ध करून दिली. हा पूर्णपणे माऊलीचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती आहे. म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे इथली माणसं, तुमचा शांत स्वभाव हे सगळं जाणवतं ह्याच्यातनं आणि खूप तुम्ही मनापासून अगदी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी या वारकरी संप्रदायाची सेवा करताय. म्हणूनच या ठिकाणी असणारे राजाराम बापू असतील किंवा या ठिकाणी आप्पा असतील, तानाजी आप्पा, हे सगळे तुमच्यावर इतक्या जीवापाड प्रेम करून तुम्हाला सातत्यानं सेवा करण्याची संधी देत आहेत. कोणकोणत्या गावामध्ये तुम्ही व्यासपीठ चालक म्हणून काम करता? मी सर्वसाधारण 20 ते 22 गावामध्ये मी व्यासपीठ चालक म्हणून काम करतोय. लोकांना प्रबोधनाचं काम करतोय. एक सर्वसाधारण आता पहिलं गाव माझं श्रावण महिन्यापासून माझं चालू होतं. श्रावण महिन्यामध्ये मी प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी वाचन करण्याकरता वाळवा तालुका देवल्डे या गावामध्ये मी व्यासपीठ पहिल्यांदा श्रावण महिन्यातलं. पुन्हा दुसरं व्यासपीठ ढालेवाडी, ढालगावापाशी कवटेमंकाळ तालुक्यातलं गाव आहे ढालेवाडी. पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हे पहाटे विशेष गाव आहे. ते पहाटे 4 वाजता ज्ञानेश्वरी वाचायला आम्ही बसत असतो. त्या गावातलं एवढं श्रद्धा आमच्यावरती आहे की पहाटे 3 वाजताच लोक तिथे येऊन बसतात. महिला मंडळाची संख्या भरपूर आहे, पुरुषांची संख्या भरपूर आहे. आणि पूर्ण गाव जरी साधं असलं, खेडगाव असलं, तर पण श्रद्धा मात्र त्यांचे भगवंताबद्दल फार श्रद्धा असल्यामुळं ते ज्ञानेश्वरी वाचन करण्यासाठी इतक्या आवडीनं लवकर येऊन बसतात. माझी वाट बघतच बसले असतात. पहाटे 4 ते 8 वाजेपर्यंत हे ज्ञानेश्वरी वाचन होत असतं. आणि मी पहाटे त्या ठिकाणी वाचन, माझं एकमेव गाव म्हणजे पहाटे वाचनाचं एकमेव गाव म्हणजे ते ढालेवाडी. बरोबर.
पुढं मी त्याच्यानंतर बाज बेळंकी म्हणून आहे, गोकुळाष्टमीचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो, कृष्ण जन्माष्टमी, हो. त्या ठिकाणी माझं व्यासपीठ आहे. पुन्हा त्याच्यानंतर मी पुढं आता सर्वसाधारण एक श्रावण महिना झाला की गणेश चतुर्थी, दसरा व विजयादशमी असं या परिसरातली इथलं वाळव्या तालुक्यात तुम्ही काय वाळव्या सांगाल? तालुक्यातलं सांगतो. आता वाळव्या तालुक्यातलं कुर्लूप गावामध्ये मी असतो, हो देवळडी गावामध्ये असतो, हो आणि देवळडी गाव ही 2 गावं माझी वाळव्या तालुक्यातली आहेत. हो. आता ही आपलं साडगेवाडी गाव कुठल्या तालुक्यात आहे? पलूस तालुक्यामध्ये येते. हे साडगेवाडी गाव पलूस तालुक्यामध्ये, आंधळी गाव पलूस तालुक्यामध्ये आहे. हो. हे आंधळी इथं आहे. त्या ठिकाणी रेटरे अर्नक्ष हे पलूस तालुक्यातलंच आहे. हो. रेटरे अर्नक्ष. पुन्हा ते झाल्यानंतर बेळिंकी आमचं स्वतःचं गाव आहे. बरं, हे सगळं तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तुम्हाला व्यासपीठ चालक म्हणून राहण्यात खूप आनंद राहतो. हो, हो. कारण ते सकाळ त्याच्यात माझं जीवनच आहे. जीवनच आहे ते. म्हणजे इतर प्रवचन करण्यापेक्षा, कीर्तन करण्यापेक्षा फक्त वाचनावर ते जास्त भर दिलेलं आहे. लोकांना जास्तीत जास्त ते वाचन कुठल्या पद्धतीनं समजेल आणि कसं त्यांना स्वर ज्ञान होईल, अतिशय लोकांनी एकदा जर ऐकलं तर पुन्हा गुरु महाराजच व्यासपीठला पाहिजेत, असं प्रत्येक गावातला माझा रिझल्ट आहे. आणि त्याच्यामुळं मला वाचनाचा छंद होऊन गेला. मला चष्मा लागला तरी सुद्धा माझे अक्षर उच्चार मी सांगत नाही, पण माझे ऐकणारे श्रोतेवर्ग, वाचायला बसणारे भक्त मंडळी हे सगळे सांगतात, महाराज तुमचं स्पष्ट वाचन आहे, व्याकरण वगैरे स्पष्ट आहे. ओके ओके, धन्यवाद. आज मी तुम्हाला असं विचारतोय की ही नामस्मरण याचं महत्त्व काय, आणि दुसरी गोष्ट की वारकरी संप्रदायात येणाऱ्या भक्तांनी किंवा त्याची माळ घालणाऱ्या व्यक्तीनं किंवा या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाला तुमच्या या ज्ञानाचा किती उपयोग होईल? तसं बघायला गेलं तर याच्यात माझ्यापेक्षा ज्यांच्याकडून माळ भक्तांनी घेतलेली आहे अशा गुरुवर्यांचा आशीर्वाद फार मोठा असतो. आम्ही वारकरी पायिक आहे. आम्हाला तो अधिकारसुद्धा आम्हाला प्राप्त होत नाही की जेणेकरून आपल्यासारखे करते तात्काळ नाही काळवेळ त्या लागे गुरूंच असते. गुरूंच्या सान्निध्यात राहून माळाची दीक्षा घेतली तर त्या भक्ताचं कल्याण होते. पण एकदा जर त्या माळ गळ्यात घातली आणि आपण जर वेगळंच व्यसन करत गेलो तर ते मरणाच्याही पलीकडे त्या माणसाची अवस्था निर्माण होते. म्हणून माळ घातल्यानंतर आपण ज्या माळेशी एकरूप झालं पाहिजे, भगवंताचं सतत नामस्मरण केलं पाहिजे, सकाळच्या वेळेला तांब्यावर तुळशीला पाणी घातलं पाहिजे, गंधबुका केला पाहिजे. हे सांप्रदायिकचं आणि वारकऱ्यांचं हे सतत नियम आहे. तो रोजचा नित्य क्रम आहे. तो सकाळी आंघोळ करून नित्य गंधबुका लावणं म्हणजे जसं महिलांचं सौभाग्य आहे तसं वारकऱ्यांचं हे सौभाग्य लेणं आहे. आणि गळ्यात माळ म्हणजे ते आपलं मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र जर एकदा गळ्यातनं जर गेलं तर आम्ही मरणाच्या पलीकडेही गेलो असं अवस्थेला म्हणायला काय हरकत नाही. खूप सुंदर महाराज, तुम्ही अगदी भक्तिभावानं एकरूप होऊन सांगताय. मला फक्त तुमचा अनुभव गावोगावी ज्यावेळेला तुम्ही जाता आणि ज्यावेळेला हे भक्त किंवा हे वारकरी ज्यावेळेला सहवासात येतात, सकाळी वाचनातले अनुभव किंवा महिला, लहान मुलं किंवा ही सगळी माणसाशी सेवा करणारी माणसं भेटतात, त्यावेळेला काय वाटतं? त्यावेळेला तिथलं वातावरण अतिशय म्हणजे परमार्थिक वातावरण निर्माण होते. कारण का एकदा का आम्ही त्या गादीवरती बसून जर माऊलीचं ध्यान करून, भगवान परमात्म्याचं ध्यान करून आम्ही जर वाचायला सुरुवात केलं तर बसणारे वाचायला भक्त मंडळी सगळे स्वतः तहानभूक हरवून जातात, एकरूप होतात. आमच्या मुखातून आणि काहीतरी ऐकायचं आहे अशी भक्तांची ती अवस्था निर्माण होत असते. कारण का महाराज काय सांगतायत त्याच्याकडे बारकाईने लक्ष असतं. मुलंसुद्धा शांत बसतात. कारण का ती वाचण्याची गुढी त्या भक्तांना लागल्यामुळं ते स्वतःला विसरू शकत नाहीत, दुसरीकडे त्यांचं लक्ष जाऊ शकत नाही. फक्त त्यांचं मन आणि आमचं वाक्य, मुखातून जाणारी वाणी त्याच्याकडे एकरूप झालेले असतात आणि म्हणून ते सगळे आनंदात राहत असतात. तुम्हाला हे आपल्यालाही खूप आनंद होतो. मलाही स्वतःला इतका आनंद होतो, मी भारावून जातो. मी स्वतः रामचंद्र गुरुवा आहे असं मी विसरून जातो. मी प्रत्यक्ष एक माऊलीचा आणि भगवान परमात्म्याचा एक पाईक आहे. म्हणून ही जागा भगवंताच्या कृपेने मला मिळाली आणि माऊलीच्या आशीर्वादाने मला मिळाली. हे माझ्या जीवनाचं धन्य झालं असं मी समजतो. खूप सुंदर महाराज, म्हणजे तुम्हाला गावोगावचा अनुभव तुम्ही सांगितला आणि भक्तांच्या किंवा वारकरी संप्रदायातल्या किंवा सेवाधारी माणसांच्या सहवासात गेल्यानंतर खूप आनंद मिळतो, ही भूमिका तुम्ही सांगितलेली आहे. तर यानंतरही आपण कधीतरी भेटू आणि खरोखर आपण या ठिकाणी आणखी तुमचे अनुभव घेऊ. धन्यवाद. रामकृष्ण.